नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये आता सर्व कागदपत्रावरती आईचं नाव हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। हा जो नियम आहे तो कधीपासून लागू होणार आहे आणि हे कुणाला लागू होणार आहे, आईचे नाव कशा पद्धतीने कागदपत्रावरती ऍड होणार आहे, हे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। मंत्रिमंडळ 11 मार्च 2024 रोजीचा आहे, ज्यामध्ये शासकीय दस्तऐवजामध्ये आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले आहे। तर तो तुमच्या कागदपत्रावर कशा पद्धतीने आईचे नाव येईल हे या ठिकाणी सांगितलेले आहे। तर पहा, शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता आता सर्वप्रथम उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्यात मंत्रिमंडळाचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच सर्वप्रथम तुमचं नाव, त्यानंतर आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव अशा पद्धतीने आता नाव होणार आहे। लक्षात ठेवा, हे कधीपासून सुरू होणार आहे तर 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव व त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज म्हणजेच 7/12 उतारे असतील, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी सर्व शासकीय जे दस्तऐवज आहेत त्यामध्ये आता आईचे नाव बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे इथून पुढे जे काही 1 मे 2024 पासून लहान मुली जन्मतील या सर्वांना आईचे नाव कंपल्सरी लावण्यात येणार आहे। तर या ठिकाणी विवाहित स्त्रीच्या बाबतीत कशा पद्धतीने राहील ते या ठिकाणी सांगितलेले आहे, ते पाहूया। जेव्हा विवाह होईल, लग्न होईल, लग्न झाल्यानंतर आता जे चालू आहे तशाच पद्धतीने पतीचं नाव जे आहे आणि आडनाव अशा पद्धतीने राहणार आहे। म्हणजे त्यामध्ये तुमचं नाव, त्यानंतर आईचे नाव, त्यानंतर पतीचे नाव, स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय होता, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। तर पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।